क्रियाशील पेन्शनर्स असोसिएशन खामगाव संस्थेची आमसभा 18 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न झाली होती। या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली। त्यामध्ये 3 विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आला। सेवानिवृत्त निवृत्ती वेतन धारकांना आयकरातून कायम सूट मिळण्याबाबत, सेवानिवृत्त वेतन धारकांची महाराष्ट्र राज्यातील अंश राशीकरण कपात 15 वर्षाऐवजी 12 वर्ष करण्याबाबत, तसेच महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत्त निवृत्ती वेतन धारकांना केंद्राप्रमाणे वैद्यकीय भत्ता 1000 रुपये दरमहा मिळण्याबाबत अशा प्रकारे उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने सभेमध्ये सखोल चर्चा करण्यात आली आणि सर्वानुमते असे ठरविण्यात आले की या विषयांशी अनुरूप निवेदने तयार करून ती सर्व संबंधित मान्यवरांना उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या मार्फत पाठविण्यात यावी। त्यानुसार निवेदने प्रधानमंत्री भारत सरकार, वित्तमंत्री भारत सरकार, खासदार, मुख्यमंत्री, वित्तमंत्री, प्रधान सचिव, विधानसभा शिक्षक आमदार सुधाकर अडवले, खासदार प्रताप जाधव यांना 4 ऑक्टोबर 2024 रोजी ठरविल्याप्रमाणे देण्यात आले। निवेदने उपविभागीय अधिकारी महसूल डॉक्टर रामेश्वर पुरी यांना देण्यात आले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष भारा मुरबाड, उपाध्यक्ष तू निखाडे, सचिव बावा धोरण, खर्चे निंबोडकर, श्रीकृष्ण कळमकर, मोहम्मद फारूक इत्यादी उपस्थित होते। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।